प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या विचित्र परिस्थितीमुळे संपूर्ण जगासह भारताचं देखील टेन्शन वाढवलंय। गेल्या 100 वर्षांमधला सगळ्यात शक्तिशाली अल निनो तयार होण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे प्रशांत महासागराचं पाणी विक्रमी पातळीवर गरम होतंय। प्रशांत महासागराचं तापमान सामान्यपेक्षा तब्बल 3.9 अंश सेल्सिअस पर्यंत वाढण्याचे संकेत मिळालेत। याशिवाय भारतीय हवामान खात्यानेही यंदा मान्सूनचा पाऊस दीर्घकालीन सरासरीच्या फक्त 90% राहू शकतो असं भाकीत वर्तवलंय, जो गेल्या 11 वर्षाला सगळ्यात कमी पाऊस ठरेल। तापमानात देखील मोठी वाढ होण्याची शक्यता आहे। यंदाचं तापमान सामान्य पातळीपेक्षा सुमारे 3 अंश सेल्सिअसनं अधिक राहण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। अल निनोचा परिणाम भारतातील मान्सूनवर देखील जाणवतोय, त्यामुळे पिकांचं नुकसान होण्याची भीती आहे। कृषी क्षेत्रावर परिणाम झाल्यास त्याचा फटका महागाईच्या रूपानं नागरिकांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही। एल निनो म्हणजे ईस्टर्न पॅसिफिकमध्ये पॅसिफिक समुद्रामध्ये जर पावसाचं तापमान जे आहे समुद्राचं ते जर 0.5 डिग्रीने वाढलं, कंटिन्युअसली 3 महिने राहिलं, तर अशा परिस्थितीला एल निनो येणं असं आपण म्हणतो। आणि ते जर 1 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला मॉडरेट एल निनो म्हणतो। आणि 2 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान त्याचं गेलं तर अशा परिस्थितीमध्ये आपण त्याला स्ट्रॉंग एल निनो असं म्हणतो। आणि ज्यावेळी एल निनो असतो त्यावेळी आपल्याकडचा जो पाऊस आहे म्हणजे भारतातला तो कमी पडतो असं जनरली एकंदरीत दिसून येतं। नॉट नेसेसरी प्रत्येक एल निनोच्या वेळी आपल्याकडे पाऊस कमीच पडेल, पण ज्यावेळी स्ट्रॉंग एल निनो कंडिशन्स असतात त्यावेळी आपल्याकडचा पाऊस जो आहे तो सरासरीपेक्षा कमी पडतो असं दिसून आलेलं आहे। त्यामधले बरेचसे एक्झाम्पल्स आहेत। 2015 आहे, 23 आहे, 1997 आहे, 1972 आहे। तशा त्या वर्षी आपल्याला पाऊस आपल्याकडे कमी झालेला दिसून येतो।